फेसबुक आणि त्यावरचे समूह हे सध्या सोशल मीडियासाठी टॉपचे मानले जाणारे एक साधन. याच साधनाचा वापर करून एक मोठा समूह तयार करणं, आपल्यासाठी नाही तर समाज कल्याणासाठी त्यातून विविध उपक्रम घेणं. पण हा प्रवास तसा सोपा नव्हता. मनाली कामत फेसबुक हे माध्यम वापरून स्वतःच्या बिझनेससाठी, त्याच्या प्रमोशनसाठी एका छोट्या समूहाची म्हणजेच सीबजची सुरुवात तिने केली आणि आज तो लाखांमध्ये पोचलाय. स्वतःसाठी निर्माण झालेला हा समूह पुढे इतरांसाठी वापरावा हा विचार तिने सुरुवातीला केला सुद्धा नव्हता. पण परिस्थिती आणि पुढे माणसं भेटत गेली आणि मग तयार झाला एक वेगळा पॉवर गेम. काहीच नाही, अक्षरशः त्या असं अगदी आपण कसे सामान्य तशा त्या स्टॉलवर उभ्या होत्या, त्यांच्या पेंटिंग्स दाखवत होत्या. त्यांची मुलगी होती आणि तिने पण छान काय काय केलेलं आणि मला एवढं बरं वाटलं ते बघून. असं ना म्हणजे की अरे वा, की आपल्या इव्हेंटला एवढे ठाकरेच असोसिएटेड आहे, तर त्याच्यासारखं द ब्लेसिंग्स नाही. दादर आणि आजूबाजूच्या परिसरासाठी सीबज एक माध्यम बनलं आपला आवाज उठवण्यासाठी. इथले छोटे छोटे विषय इथे मांडले जाऊ लागले. छोटेच काय तर इथे मोठ्या विषयांना सुद्धा जागा मिळत गेली. एक असाच इन्सिडेंट होता रात्री 2 वाजता आणि त्या बाईने फोन केला आणि ती रडते 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 आणि मी फुल अशी झोपेत की कोण आहे यार 2 वाजता असं आणि ती बोलते की मॅडम मला ना आत्महत्या करायची वाटते. मनालीचं हे कार्य मोठं होत होतं, तशा तिच्या अडचणीही वाढत होत्या. जवळच्याच माणसांनी खंजीर खुपसलं, अनेकांनी पाय खेचले, टीका टोमणे सुद्धा झाले. एवढंच काय तर तिच्या नावाचीही बदनामी झाली. एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा वरदहस्त तिच्यावर आहे असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं. पण थांबेल ती मनाली कुठली? तर बरेचदा म्हणजे ट्रोल्स म्हणजे की की ह्या व्यक्तीबरोबर कशाला काम करते किंवा ही व्यक्तीच का दिसते असं. तर त्याच्यात माझं तर खरं तर काय घेणं देणंच नाहीये. आपल्या नवऱ्याला कोणीतरी असं विचारणं की कोण सपोर्ट करतंय किंवा कोणाचा हात आहे किंवा बरेचदा कॅरेक्टर असॅसिनेशन्स होतात किंवा म्हणजे इट्स व्हेरी सॅड. समाज कल्याणासाठी, इतर उद्योजकांसाठी सीबज आता एक मोठं नाव बनलं होतं आणि ते हळूहळू वाढतच होतं. मराठी सिनेमांचं प्रमोशन सुद्धा इथे सुरू झालं. एवढंच काय तर बॉलिवूड सिनेमांच्या प्रमोशनसाठी सुद्धा आता सीबजचा विचार होऊ लागला होता. पण मनालीसाठी अडचणी काही कमी झाल्या नाही. तो असं बरेचदा आपल्या सोसायटीमध्ये की अरे चांगला कमवणारा नवरा असेल तर बाईला काय करायची गरजच नाही. अरे पण त्या बाईचंही व्यक्तिमत्व असतं की अजूनही माझे बाबा, त्यांना मी कधी सांगितलं माझ्या वडिलांना की पप्पा मी घुमर प्रमोट करते किंवा मी मूवीज प्रमोट करते किंवा हिंदी मूवीच्या मी ह्या स्टारला भेटली तर नक्की अभिषेक बच्चन स्वतः येतोय. सीबज हा समूह लाखांच्या घरात गेला असून मनाली आणि तिची टीम यासाठी अथक प्रयत्न सतत करत असतात. आपल्यासोबत आपल्या टीम मध्ये इतर स्त्रियांना सुद्धा समाविष्ट करत त्यांच्या सोबत सुद्धा तिचा हा लढा सुरूच आहे. नवरात्रीचा जागर आणि अशा स्त्रियांच्या पाठीवर थाप द्यायचं आपण ठरवलंय. चला मनाली कामतला भेटूया. मनाली कामत, आता तिला खरं तर इंट्रोडक्शनची गरजच नाहीये. जर तुम्ही दादरमध्ये राहत असाल तर सगळ्यांना माहिती आहे की मनाली कामत कोण आहे आणि ती आज आपल्या सोबत आहे. हाय मनाली. आणि मज्जा पिंक वर तुझ्या हक्काच्या मैत्रिणी सोबत तुझं खूप खूप स्वागत आहे. म्हणजे मला असं वाटतं चैतूने इंटरव्ह्यू घेतला म्हणजे आज मी खरी सेलिब्रिटी झाली. सो बिकॉज आम्ही खूप वर्षांपासून एकमेकींना ओळखतो, पण तुझी जी काही भरारी राहिली आहे किंवा काही प्रवास राहिलेला आहे ना, तो खरंच खूप प्रेरणा मिळाली आहे. इन्स्पिरेशनल वगैरे जे काय म्हणतो ना, तो सगळा राहिलेला आणि तोच आज जाणून घेणार आहोत आम्ही. दादरमध्ये सीबज जे काय सुरू झालं, तू जी सुरुवात केली ती फारच छोटी होती आणि आज जी झेप आहे ती घुमर पर्यंत, म्हणजे एक बॉलिवूड सिनेमाचं डिजिटल पार्टनर होऊन प्रमोशन करतो इथपर्यंत आहे. आज जेव्हा मागे वळून पाहतेस तेव्हा पहिली सुरुवात आठवते का? हो, पहिली सुरुवात म्हणजे जस्ट फ्राईड. आणि खरं तर जस्ट फ्राईड प्रमोट करायला म्हणून सीबज ग्रुप फॉर्म झालेला. पण सीबज एवढा वाढेल आणि एवढा त्याचा प्रतिसाद मिळेल असं कधीच प्लॅन नव्हतं काही केलं. म्हणजे ते घडलं
आणि ते झालं आणि मी एक स्पॉन्ज म्हणतात ना तशी मी असते की अरे आज ही अपॉर्च्युनिटी मिळाली, आज स्वतःहून समजा घुमरचं प्रमोशन आलं तर मला असं वाटलं बाप रे, म्हणजे आर प्रोडक्शन, सच अ बिग प्रोडक्शन हाऊस स्वतःहून फोन करतायत आणि मूवी प्रमोट कराल का. तर म्हटलं बस अजून काय पाहिजे लाईफ मध्ये असं ना. म्हणजे अभिषेक सर पण स्वतः जेव्हा आले म्हणजे सर यू नो माय ब्रँड and he was like what are you talking, it's everywhere, see buzz, you know, मेली बस. म्हणजे एक जीवनाचं सार्थक झालं म्हणतात ना तसं. सो सी बज, हे जे काय बज असतो, तर मी दादरकर आहे, आम्ही दोघीही दादरकर आहोत आणि शिवाजी पार्क सारखं इमोशन नाहीये आमच्यासाठी, म्हणून हा गप्पांचा गाठ इथे रंगलाय. सो सी बज हे जी काय तुझी सुरुवात होती आणि आज जो काय तू अगदी काही मिनिटांमधला जो काही पल्ला गाठलेला आहे, जो सांगितलेला आहेस, त्याच्याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला अगदी सी बज हे नाव कसं सुचलं? खरं तर सी बज म्हणजे बज अराउंड द सी. पाकल्याला सहज बसलेलो आणि तुम्ही लोगो जर बघाल तर सी लिंक आहे. सो सीच्या अवतीभवती होणारा बज म्हणजे काही इव्हेंट्स असतील किंवा समजा आम्ही नाही पण दुसरे काहीतरी करतात तर त्यांना प्रोत्साहन करा आणि त्यांना शाबासकीची एक बोलतात ना पाठवर एक शाबासकीची पाठ द्या, असं म्हणून सी बज हे नाव पडलं. सी बज बज अराउंड द सी. मग दादर म्हणतो आता तो मुंबई लेवलला गेला, तो गोव्याला जातोय म्हटल्यावरती असं म्हणजे आता इट इज नॉट एरिया रिस्ट्रिक्टेड एनिमोर असं मला. नक्कीच, खरंच, कारण काय पार्ल्यात पण सी बज आहे, आता गोव्याला सुद्धा सी बज जातोय. सो सी बसची ही सुरुवात झाली होती दादरपासून. सर्व माझ्यासोबत बसलेली आहे त्याची आणि तिचं जे काही त्याच्या मागचा प्लॅन होता किंवा जे काय ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. सी बज हे नाव कसं पडलं ते तर कळलं, पण तिने जी सुरुवात केली होती म्हणजे तू तुझा ब्रँड प्रमोट करायला जस्ट फ्राय इट्सची सुरू केली, पण त्यानंतर तू इतक्या जणांना अपॉर्च्युनिटी दिली आहेस, इतक्या लोकांचे बिझनेस त्यामधून ग्रो झाले आहेत. आजही छोट्यात छोटी गोष्ट जर दादरची काही हवी असेल तर सी बज वरती ती टाकली जाते आणि नंतर अगदी काही मिनिटांमध्ये त्याचं सोल्युशन तिथं मिळतं. हे जेव्हा बघतेस तेव्हा समाधान किती वाटतं? खरं तर सांगू मला असं वाटतं मला ब्लेसिंग्स जास्त मिळालेत लोकांकडून, कारण की कुठच्याही महिला तुम्ही बघाल जेव्हा भेटायला येतात ना तेव्हा अक्षरशः म्हणजे ना चैतू असं म्हणजे ढोसाढोसा रडतात. आता ह्याचं जे मोल आहे ना ते मला असं वाटतं कुठच्याच पैशात किंवा कुठचे ब्रँड प्रमोशन्स हे तू तोडमोल करूच नाही शकत. त्यांना जो आनंद मिळतो फक्त भेटण्याचा, ह्याच्यात जे एक बोलतात ना समाधान आहे ते असं एक वेगळंच आहे की बाप रे, म्हणजे लोकांना भेटायला एवढं कौतुक वाटावं आपल्याला असं. आणि मला असं वाटतं मी त्यांना इन्स्पायर करते, काही करत असेल अगदी लाडू बनवणारी असेल व्यक्तिमत्व किंवा स्टॉल्स ठेवणारे असतील किंवा डान्सर्स असतील, कुठच्याही क्षेत्रात असू दे, पण प्रत्येकाचं एक टॅलेंट असते, एक स्वतःचं टॅलेंट असतं. मला ते टॅलेंट शोधायला खूप आनंद मिळतो. वा. सो या गप्पा याबद्दल अजून बरंच काही, मनालीला काही मी इतक्यात सोडणार नाहीये, बरंच काही करायचंय, पण तिची धावपळ सुरू आहे तर तिच्या त्या कामाच्या दगदगीत आणि त्या धावपळीत आपण जरा आज तिचा थोडा वेळ घेणार आहोत. सो इथून अगदी थोड्या अंतरावर तिचं ऑफिस आहे, तिची कामं खोळंबली आहेत, ती कामं करता करता या गप्पा पुढे जाणार आहेत. तो तुझ्या ऑफिसकडे जाऊया, तुझी कामं करता करता गप्पा मारू. चला आणि तिचं ऑफिसही पाहूया. चला. सो आम्ही आलो तर आहोत इकडे, पण तिची जी काही दगदग आहे ती सुरूच आहे आणि त्यामधून मी वेळ काढणार आहे. सो आय एम शुअर की तू खूप बिझी असतेस, त्यांनाही त्रास होणार आहे आज थोडासा. सो कसं असतं काम, म्हणजे काय सुरू असतं सी बससाठी? सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिसताना आम्हाला पोस्ट दिसतात, काय काय होतं हे दिसतं, पण त्या मागे नेमकं काय सुरू असतं? खरं सांगू दिवस चालू होतो ना चैतू ते असं सीबसवरती काय पोस्ट टाकायचा किंवा आजचं काय कॉन्टेंट आहे किंवा कोणाला भेटणार आहोत, तर त्याच्या मागे माझी मोठी टीम आहे, ती खूप खूप सपोर्ट करते. म्हणजे अपॉइंटमेंट पासून किंवा कधीतरी आपल्याला भेटायला जातं, बरेचदा लोक आपल्याला भेटायला येतात, तर असं जे बोलतात ना लोकांची किंवा विचारांची घेवाणदेवाण जी चालू असते कंटिन्युअसली ती एक मोठी टीम सांभाळते. सो सगळं श्रेय तर खरं तर चैतू टीमलाच जातं. पण मी असं बघितलं की त्या टीम मध्ये बऱ्याच मुली आहेत, बायका आहेत आणि म्हणजे मी बघितलं की मनाली ना अनेकदा मुलींना प्रोत्साहन देत असते किंवा बायकांना प्रोत्साहन देत असते किंवा फिमेल पॉवर किंवा गर्ल पॉवर आहे ना ती फार दिसून येते. सो हे मुद्दामून केलं तर यू की काय म्हणजे तुझ्या बॅक ऑफ द माइंड, बिकॉज आय हॅव सीन इट सो मेनी टाइम्स. मला असं वाटतं जे माझ्यावरती प्रेम आहे ना सगळ्या बायकांचं, म्हणजे स्टॉलसाठी, म्हणजे फक्त बिझनेससाठी असं नाही आहेत, पण बरेचदा कॉलेजेस अप्रोच होतात की इंटर्न्सना पाठवतात
पाठवतो आणि कॉलेज स्टुडंट्सना कळू दे की इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी कशी चालते. तर खरं तर 1 फिमेल शोच आहे, पण त्यांना असं वाटतं ठीक आहे मोठी काहीतरी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे आणि खूप लोक इथे असं 150-200 एम्प्लॉईज असतील. तर तसं नाही आहेत, पण इंटर्न्स येतात. तर त्या कॉलेज स्टुडंट्सना मला शिकवायला खूप बरं वाटतं की क्रिएटिव्स कसे करायचे, कॉन्टेंट कसं क्रिएट करायचे, पब्लिक रिलेशन्स कसे असले पाहिजे. आणि आजकालची मुलं खरं सांगू तू एवढी हुशार आहेत ना, म्हणजे मी त्यांना शिकवण्यापेक्षा खरं मला असं वाटतं मी शिकते की नाही ताई असं नको करू, लेट्स डू दिस रील ट्रेंडिंग रील काय चालू आहे आणि मग असा डान्स कर, असं कर. वाव. सो या पण त्यांच्या त्याच टीम मधल्या. हो, या पण सगळ्या मनाली ओरडते फक्त की काम तसं सुरू असतं? नाही, बिलकुल ओढत तर बिलकुल. कॅमेरासाठी बोलू नको. मला तर इकडे ऑलमोस्ट 1 मंथ होतोय, पण मी एकदा पण ओढा खाल्ला नाहीये तुमच्याकडनं. ते एकदम प्रेमाने समजवतात आम्हाला काय करायचंय, कसं करायचंय. शिकायला मिळतं. हो, खूप शिकायला मिळतं. तर मी तर खूप म्हणजे माझ्यासाठी खूप नवीन होतं, मला इव्हेंट मधलं काहीच माहिती नव्हती. सो म्हणून मी शिकायला आलेली इकडे. बट या मला खूप आतापर्यंत खूप इन्फॉर्मेशन अशी मिळाली की काय कसं करायचं वगैरे. सो दादर मध्ये ना मनाली सेलिब्रिटी झाली आहे ऑलमोस्ट. तिच्या बरोबर काम करताना तो सगळा फील येतो की नाही? ऑफकोर्स येस, वी आर ऑल्सो इन द लाईमलाईट समटाइम्स. दॅट इज ट्रू, दॅट इज व्हेरी ट्रू. सो मग तिला जेव्हा लोक भेटायला येतात तेव्हा तुमच्याकडनं वशिले वगैरे लागतात की नाही, आम्हाला तिला भेटायचंय वगैरे? हो, ऑफकोर्स. सो हे सगळं जे सुरू असतं ना त्यात एक वेगळी ऊर्जा मिळते. हो, टोटली. नाही, सिनियर सिटीजन्स किती बायका आहेत, म्हणजे त्यांचे तर सकाळ बोलतात ना, सुरुवात चैतू माझ्याने होते की आज कुठे जायचंय, आज काय करायचंय, तर सिनियर सिटीजन्सना एवढा प्रोत्साहन मिळालाय. यंगस्टर्स एवढे येऊन आपल्या बरोबर कामं करतायत. आणि ब्रँड्स तर म्हणजे यू नेम इट अँड वी हॅव इट ना, असं झालंय. म्हणून सीबज ऍपचा जन्म का आला की फेसबुकवरती एवढे पोस्ट येतात किंवा आपल्याला कळत नाही ना बरेचदा की रेकमेंड करायची की नाही, किंवा कधीतरी म्हणजे जेवढी लोक तेवढे बोलतात ना वेगळे वृत्ती, तसे वल्ली म्हणतात तसं. आणि एवढ्या लोकांना आपण भेटतो तेव्हा असं वाटतं की एव्हरीबडी हॅज अ राईट टू ओपिनियन, की प्रत्येकाला आवडेल असं नाहीच आहे किंवा मी रेकमेंड करेल तेच लोकांनी घ्यावं असं पण नाहीये. पण एक आहे की मंगळागौर समजा केली किंवा एक पर्टिक्युलर साडी घातली किंवा काही नेल्सचं काय केलं की ते लगेच व्हायरल जातं आणि सगळ्यांना तेच करायचं असतं. आम्हाला ती आहोचीच नथ पाहिजे किंवा आम्हाला हाच ड्रेस तू कुठून घेतलेला तोच घालायचा आहे. सो थोडक्यात काय तर या इथल्या पुरतासाठी ही सेलिब्रिटी झालेली आहे. आणि म्हणून हा जो काय तुम्हाला जो घाट घातलाय मी तो कळला असेल ना की पडद्यामागे तिची सतत दगदग सुरू असते. सीबसच्या ग्रुपवरती ती भले थोडा वेळ दिसत असेल, तिचे लाईव्ह असतील, तिचं काय असेल, पण पडद्यामागे ती सतत काही नाही काय करत असते, ते फक्त सीबससाठी. सो अजून तिच्या या सगळ्या प्रवासाबद्दल खास काही गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत, कारण की जितकं ते छान वाटतंय तिथे स्ट्रगल सुद्धा आहे. हे ऑन अ प्लॅटर मिळालेलं नाहीये आणि बराच स्ट्रगल आहे जो मला माहिती आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तो सो जाणून घेऊया. सो खूप गप्पा मारतोय, तिचं काम सुरू आहे मनालीचं. आणि सीबस हा जो काही ग्रुप आहे तो अवघ्या काही हजारांवर सुरू झाला, ऑलमोस्ट 1,00,000 पर्यंत आता जातोय. हा प्रवास खूप छान आहे, मज्जा आहे, त्याच्यात बरंच काय काय. पण त्याला एक दुसरी बाजू सुद्धा आहे. स्ट्रगल होता, बरेच वेळेला नावं ठेवली गेली, तुला बरंच ट्रोलही केलं गेलं. त्याच्यानंतर अजूनही होतं, अनेक काही अफवा पसरल्या असतील किंवा तुझ्याबद्दल. सो ते काय होतं, तो फेज कसा होता आणि तो कुठला फेज होता सीबसचा? सीबस ऑलरेडी सेट होत होतं आणि मग त्याला नुकसान पण झालं, काय होतं नेमकं? मला असं वाटतं जेव्हा नाव होतं ना तर त्याला 2 बाजू असतात. म्हणजे जसं एक चांगलं नाव होतं तेव्हा बरेचदा जेव्हा लोकांना आपले फायदे त्यांच्या वतीने मांडता नाहीयेत किंवा ते फायदे करता नाहीयेत तेव्हा मग वाईट नावं ठेवली जाते. किंवा मला असं वाटतं की प्रत्येकाचं एक दृष्टिकोन आहे किंवा एक नजरिया आहे, त्या नजरियेतून ते बघतात. पण ती नजरियातली व्यक्ती मी नाही, मी जे आहे ती मी तशीच आहे. कोणाला मी चांगली वाटते कारण की ते माझ्याशी मे बी चांगले बोलले असतील, कोणाला मी रूढ वाटते कारण की ते मे बी रूढ बोलले असतील. तर बरेचदा असं की असं डिफाईन कोणी करावं असं नाही, कारण एव्हरी ह्युमन बिंग इज डिफरंट आणि त्याची परिस्थिती वेगळी असतात. किंवा जेव्हा सीबसचा प्रवास चालू झाला तेव्हा पहिल्यांदा मी दादर कार्निवल करताना एक 60 स्टॉल्स आणि एवढ्या लोकांना फर्स्ट इव्हेंट होता. आणि मला असं वाटतं त्याच्यानंतर किती माझे स्टॉल ओनर्स पण बोलतात ना, एक सेलिब्रिटी स्टॉल ओनर्स झालेत किंवा ते कुठच्या इव्हेंटला त्यांना एक ओळख मिळाली, ते कुठच्या इव्हेंटला गेले तर तो इव्हेंट मोठा होतो कारण की त्यांचा प्रेझेन्स आहे. किंवा माझ्याबरोबर जे ब्रँड्स असोसिएट झाले ते आता 6 वर्षात एवढे मोठे झाले आहेत. असं
तर बरेचदा म्हणजे ट्रोल्स म्हणजे की की ह्या व्यक्तीबरोबर कशाला काम करते किंवा ही व्यक्तीच का दिसते असं, तर त्याच्यात माझं तर खरं तर काय घेणं देणंच नाहीये. मी एक प्लॅटफॉर्म दिलाय, जो जास्त दिसतोय ते दिसतोय, जे नाही दिसत आहे ते का नाही दिसत आहेत, म्हणजे तुम्ही खरं तर दिसला पाहिजेत, कारण की जो बिकताय ना तू दिखताय वो बिकतायत म्हणतात तसं आहे. तर तुम्ही जेवढं स्वतःला प्रमोट कराल किंवा तेवढं ऑटोमॅटिकली बिझनेस मिळतो. आणि मी बघितलं माझ्या बरेच ब्रँड्सना अक्षरशः दादरमधून न्यायच्या तू ठाणा कार्निवल केलेला, तर दहिसर आणि ठाणा किंवा पुणा बिणावरून लोक येऊन अरे आम्ही तुम्हाला सीबसवर बघितलंय, म्हणजे ही त्यांना ओळख जी मिळाली ती सीबसमुळे आज मिळाली. अनेकदा आपल्याला आयुष्यात ना लेसन्स मिळतात, आपण म्हणतो की या गोष्टीतून आपण शिकलो, बऱ्याच छान गोष्टी तू शिकल्या असेल, पण एक असा कुठला तरी मोमेंट असेल जेव्हा तुला वाटलं नव्हतं की असं होईल, मग ते ट्रोल असेल, कोणी नावं ठेवणं असेल, ज्यातून तू शिकलीस काहीतरी, की कधी कधी म्हणतो ना विश्वास ठेवायचा नाही या माणसांवरती, असं आपण शिकतो. काय होता तो, असं काही आहे, असं काही घडलं होतं? मला बरेचदा लोक विचारतात की कुठचा पॉलिटिकल सपोर्ट आहे, किंवा कव्हरेजला किती लोकांनी विचारलंय की अरे एवढं उडतंय तर कोणाचा हात आहे, किंवा कुठची पॉलिटिकल पार्टी सपोर्ट करते. तर कुठचीच पॉलिटिकल पार्टी सपोर्ट तर नाही करत आहे किंवा फंडेड बाय एनी पॉलिटिकल पार्टी, तसंही काही नाहीये. पण लोकांना खूप जाणून घ्यायचं असतं की असं, आणि विचार करते तू, म्हणजे आपल्या नवऱ्याला कोणीतरी असं विचारणं की कोण सपोर्ट करतंय किंवा कोणाचा हात आहे, किंवा बरेचदा कॅरेक्टर असॅसिनेशन्स होतात, किंवा म्हणजे इट्स व्हेरी सॅड की म्हणजे असं काही नसताना उगाच पण आपल्या वडिलांचा आणि आपल्या नवऱ्याचा विश्वास असणं ना, हे सगळं करताना ह्याला खूप म्हणजे एक वेगळंच वलय, किंवा मला असं वाटतं बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन जसं विमेन म्हणतात, तसं बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल विमेन ऑल्सो देर इज अ मॅन हू सपोर्ट्स अँड हू बिलीव्स इन यू. आणि ते म्हणजे मला असं वाटतं त्याला कधी असं वाटेल तर अरे बापरे की एवढे लोक जर बोलतात तर ते खरं आहे का, की अफवा एवढे लोक इफ दे आर टॉकिंग इज इट ट्रू, असं त्याला कधीच वाटत नाही. कारण की तू बोलतो ती लोक जी बोलतात ते तुला ओळखत नाही, मी तुला ओळखतो, की माझ्या आसपासची जी लोक आहेत त्यांच्यावर मी दिवस रात्र काम करते, त्यांच्यावर मी असते. सो दे रिअलाइज की अरे दे वर टॉकिंग लाईक दिस अबाउट यू, किंवा ट्रोल करत होते, किंवा मी जस्ट बसलेली तर मी असं ऐकलं, पण आम्हाला हसू आलं, म्हणाली तर तू अगदीच तशी नाहीयेस ग असं. तर मला एवढा आनंद वाटतो की एक तुला मजा सांगायची म्हणजे तुम्ही असंच मूवी प्रमोशन, मराठी मूवी होता, आणि बरेचदा काय होतं मूवी प्रमोशन करताना चैतू यू आर ऑलवेज ऑन युअर टोज, होस्टिंग आहे, तर बरेच लोक तुला भेटायला येतात, मग PR टीम कोऑर्डिनेट करत असते, प्रोडक्शन टीम बोलत असते, किंवा तिकडचे व्हेन्यू पार्टनर्स बोलत असतात. सो यू आर ऑन युअर टोज की त्या मूवीपेक्षा तो इव्हेंट व्यवस्थित होतोय ना, स्टार्स आल्यात आपल्याला भेटायला, ते खुश आहेत की नाही, त्यांना गिफ्ट पोचलेत की नाही, हे सगळं बॅकएंड असे टिक मार्क्स चालू असतात. आणि मूवी बघायलाच नाही मिळत, कधीच मूवी बघायला नाही मिळत. आणि मग असं वाटतं अरे चल ना फ्रेंड्सना घेऊन मूवी बघायला जाऊया, की अरे प्रमोट करतोय किंवा सीबसचा लोगो आहे तर बघूया तरी कुठचा मूवी आहे आणि कसं आहे. तर तेव्हा असंच रो मध्ये बसलेलो, आणि बाहेर मंगळागर म्हणजे आपला बाई भारी खूप हिट झाला आणि सीबस डिजिटल पार्टनर होतं, तेव्हा मागचा एक रो बसलेला बायकांचा, आणि तो बोलत होता की कोण आहे, हा मग नावं वाचतात, अरे हा सपोर्टेड, हा मग हे तर असणारच, मग ते हे पण येते, मग झी दिसलं, मग त्याच्यानंतर PVR किंवा असे थिएटर पार्टनर्स असतात, की असे मोठे रिलायन्स पार्टनर्स आहेत, किंवा म्हणजे बिग नेम्स, आणि त्याच्यावर सीबस, ही मनाली कामत तर सगळीकडे असते करून त्या बायकांचं जे एक उत्साह होता. पण तिने ना मंगळागौर केलं पाहिजे, की आम्हाला कधी खेळायला मिळणार, अशावरून मंगळागौरची आयडिया झाली, आणि इमिजिएटली नेक्स्ट वीकेंड पण तेही एवढी गाजली बिकॉज स्वतः मिसेस राज ठाकरे तिकडे आल्या, आणि त्यांची बहीण आली, आणि ते सगळं झालं. सो ते कसं जुळून आलं? ऍक्च्युली ना दादर कार्निवलला त्यांचे स्टॉल्स पण होते, आणि मला ना शर्मिला वेनी एक वेगळ्या तऱ्हेने, म्हणजे मोर दॅन राजसाहेबांची वाईफ असण्यापेक्षा त्या स्त्री मधलं जे एक होतं ना, की त्या पेंटिंग करतात, किंवा त्यांना खूप आवड आहे, त्यांना बायकांबरोबर बोलायची खूप आवड आहे, किंवा आणि त्या चक्क स्वतः त्या स्टॉलवरती उभ्या होत्या, जसं मेघना इराणी असते, सविता मालपेकर असते, सगळे ऍक्ट्रेसेस तर असतातच स्टॉलवर, पण त्या स्वतः उभ्या होत्या. आणि तिथे कधीच मला चैतू असं की टँट्रम की एवढं पॉलिटिकल पार्टी किंवा माझ्याकडून काय चूक झाली किंवा काहीच नाही, अक्षरशः त्या असं अगदी आपण कसे सामान्य तशा त्या स्टॉलवर उभ्या होत्या, त्यांच्या पेंटिंग्स दाखवत होत्या, त्यांची मुलगी
होती आणि तिने पण छान काय काय केलेलं आणि मला एवढं बरं वाटलं ते बघून असं ना, म्हणजे की अरे वा, की आपल्या इव्हेंटला एवढे ठाकरेज असोसिएटेड आहे, तर त्याच्यासारखं द ब्लेसिंग्स नाही. नक्कीच. आता हा जो ग्रुप आहे ना तो खूप मोठा झालेला आहे, त्याच्याबद्दल सगळीकडे चर्चा आहे, पण सुरुवात कुठे झाली? कुठे तो बस क्रिएट व्हायला लागला? तुला वाटलं की हो यार, म्हणजे छोटं पण आता बस क्रिएट होत आहे, ते कधी होतं? मला असं वाटलं की जेव्हा पोस्ट आपले जे येतात ना, तर ते आधी मे बी 3-4 येत ते किंवा असं, म्हणजे तो रिस्पॉन्स बोलतात ना लोकांचा, तो जेव्हा एकदम असं 1000, 1500, त्याच्यानंतर आता तर चक्क 10,000 आणि पोस्ट येतात. सो ते एव्हरी पोस्ट मधून टू सेग्रिगेट की कुठचे चांगले आहेत, कुठचे वी कांट प्रमोट फ्यू थिंग्स, किंवा बरेचदा काय होतं फेसबुक कडून आम्हाला नोटीस येते की यू कांट की ग्रुपवरती असं कसं गेलं, किंवा काय काय वर्ड्स असतात दॅट कांट बी यूज. म्हणजे एकदा मी असंच मजा म्हणून, आता फ्रेंड्स बरोबर मस्ती चालते ना, तर मी असंच मैत्रिणीला एकदा मजा म्हणून दिलं, मला आय किल यू, तर मला फेसबुक कडून नोटीस आली की यू कॅनॉट यूज सच लँग्वेज ॲज ऍडमिन, काइंडली अपोलोजाइज म्हणून. म्हणजे मस्तीत बोललेलं, गप्पा बसा म्हणजे तू का बस, मला मारून टाकेल असं बोललेलं हे, पण त्याचा एवढा बाऊ होऊ शकतो आणि यू प्लीज अपोलोजाइज यू ऍडमिन, यू कांट यूज सच थिंग्स, ते असं वाटतं बापरे, म्हणजे खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आणि हे सगळं दिसून येतं. सो पहिला इव्हेंट आठवतो का, आणि त्याच्यात काय गुफअप झाले होते जे आता एवढे इव्हेंट्स केल्यानंतर वाटतं की अरे ते तर कसं झालं होतं, असं आठवतं का? हो, दादर कार्निवल इज ऑलवेज गोइंग टू बी लाईक असं व्हेरी क्लोज टू माय हार्ट, जसं मिस अँड मिसेस दादर आहे. पण दादर कार्निवलला कसं होतं, तिथे म्हणजे डेकोरेटर्स पासून स्टॉल्स कुठे ठेवा, म्हणजे अक्षरशः ते टेबल्स आणि चेअर्स माझ्या फॅमिली अँड फ्रेंड्सने उचलून ठेवलेत. आणि जेव्हा माझे क्लोज फ्रेंड्स किंवा फॅमिली पण बघायला आले, तर म्हणजे हे नक्की तू केलंय का सगळं असं. म्हणजे अजूनही माझे बाबा, त्यांना मी कधी सांगितलं माझ्या वडिलांना की पप्पा मी घुमर प्रमोट करते, किंवा मी मूवीज प्रमोट करते, किंवा हिंदी मूवीच्या मी ह्या स्टारला भेटली, तर नक्की अभिषेक बच्चन स्वतः येतोय असं विचारतात. म्हणजे एवढे इनोसेंटली की म्हणजे हे नक्की खरं होत आहे का, आणि असं म्हटलं हो डॅड इट्स हॅपनिंग असं. आणि एक वेगळंच फील याच्या इट्स अ डिफरंट बबल अँड देयर इज अ लॉट ऑफ लव्ह. म्हणजे लोकांना वाटतं फेम किंवा काय, पण त्याच्यापेक्षा मी बोलले ना, जे ब्लेसिंग्स जे लोकांचे मिळतात ना, किंवा माझी जी स्टॉल ओनर आहे, किंवा माझी जी स्त्री आहे की जिला तिचं एक अस्तित्व मिळालंय, किंवा तिला आता जो कॉन्फिडन्स आलाय त्या मिळालेल्या पैशांनी, किंवा तिला जेवढे अपॉर्च्युनिटीज मिळाल्या ना, तर मला माझं सक्सेस त्यांच्यात दिसतं. माझं सक्सेस मला कधी ना असं, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, मला मी कधी सक्सेसफुल, किंवा गौरेश बोलतो वाव यू हॅव अचीव्ड दिस, हाऊ डू यू फील इट, तर मला असं वाटतं की देर इज स्टील मोर सो मच टू अचीव्ह. नक्कीच. या सगळ्यामध्ये आईला किती मिस कर? खूप 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 चाहिए. म्हणजे तू आता टॉपिक काढला ना की मी बाहेर रडायला लागेल ना असं. पण मला असं वाटतं इट्स ऑल हर ब्लेसिंग्स म्हणतात ना, तिच्याशी भरपूर आशीर्वाद आहे. आणि खरं तर मला असं वाटतं एकदा जेव्हा माणूस ना असं एकदम की ह्याच्याहून वाईट काय होऊ शकतं आयुष्यात, की एकदम क्लोजेस्ट व्यक्ती तुझी हू हॅव ऑलवेज इन्स्पायर्ड यू टू डू समथिंग अँड इफ शी इज नॉट देअर, तर मला असं वाटतं त्या प्रत्येक जी पायरी मी चढत असते तेव्हा तिला कसं वाटत असेल, किंवा इज शी प्राऊड ऑफ मी, असे प्रश्न मला येतात. आणि मला असं वाटतं अजून जोमानी अजून, म्हणजे मी बोलते असं जर लोकांनी पाय ओढले ना तर मी अजून जोमानी मोठा इव्हेंट करते. हो, असं वाटतं तुम्हाला मी अजून एक मोठा इव्हेंट करते. तुम्हाला वाटतं मी कमर्शियल आहे, ओके फाईन, मी कमर्शियल आहे, आय डू अनदर इव्हेंट. किंवा मला असं वाटतं परफॉर्मन्सनी माझं जे व्यक्तिमत्व आहे ते लोकांकडे आलं पाहिजे, रादर दॅन मी काय बोलली किंवा मी काय केलं ह्याला महत्व असलं पाहिजे. पण बाई म्हटल्यावरती एक बघण्याचा दृष्टिकोन आपसुकच बदलतो, असं होतं. आणि बाई म्हटल्यावर तिचे पाय जास्त खेचले पाहिजे अशी वृत्ती दिसली आहे बरेच वेळेला. हो, बरेचदा दिसली आहे. म्हणजे तरी मला असं वाटतं की माझ्या आपल्या आता ह्या एज मध्ये इट्स व्हेरी डिफरंट, पण मी माझ्या सिनियर ऑर्गनायझर्सचं खूप ऐकलंय की जेव्हा मिनल मॅडम काम करायच्या किंवा त्यावेळेला आता त्यांनी त्या एक्झिबिशनचं ट्रेंड आणलाय तसं. सो मी जे सिनियर ऑर्गनायझर्स ऐकलंय तेव्हा तर त्यांचा स्ट्रगल किंवा एका मेल डॉमिनेटिंग सोसायटीमध्ये ते हे करणं, तर ही मला शिकवणार का, किंवा ही माझ्यावर नेगोशिएट करणार का, किंवा असं, किंवा बरेचदा असे इन्सिडेन्सेस झाले जेव्हा लोक एवढे हे करतात की ऍसिड अटॅक्स आणि त्यावेळेला ऑर्गनायझर्स वरती व्हायचे. म्हणजे त्या मनाने तर आय फील आय एम व्हेरी ब्लेस्ड. म्हणजे लिटरली म्हणजे हे तर बियॉन्ड इमॅजिनेशन आहे आपल्यासाठी तसं, की असं पण कोण करत असतील लोक तसं. बट
आमचे वेगळे चॅलेंजेस आहेत ॲज अ ऑर्गनायझर्स. इट्स डिफरंट. आणि मला असं वाटतं प्रत्येक ऑर्गनायझर्सचे स्किल्स असतात. तर कोणी मोठं किंवा छोटं किंवा लोक हे जे कम्पेअर करतात ना, ते नाही झालं पाहिजे. कारण की प्रत्येक व्यक्तीचं एक जसे स्ट्रेंथ्स असतात तसे विकनेसेसही असतात. आणि जे स्ट्रेंथ्स आहेत ते मॅक्झिमम यूज करून एकत्र कसं काम केलं पाहिजे त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीचा जागर सगळीकडे होताना दिसतो. पण ते 9 दिवस संपले किंवा तो विमेन्स डे संपला किंवा तो तेवढ्या पुरता संपलं की पुन्हा पहिले पाडे 55 म्हणजे पुन्हा तेच होतं. सो त्या प्रत्येक व्यक्तीला किंवा त्या प्रत्येक स्त्रीला आज तू ज्या मुक्कामाला पोचले, तू ज्या ठिकाणी पोचले, तिला काय सांगावं असं वाटतं? तिला एक काय इन्स्पिरेशन द्यावं असं वाटतं की गिव्हअप नको करूस? कारण की तुलाही अनेकदा गिव्हअप करण्याचे चान्सेस आले असतील, अनेकदा जाऊ दे सोडून देऊया म्हटलं असेल. काय असं होतं की नाही जाऊया असं वाटलं? मला असं वाटतं जेव्हा ना मोर दॅन युअर सेल्फ असे आसपासचे लोक जेव्हा अरे कशाला बॅक टू बॅक इव्हेंट करत बसले, कशाला एवढा त्रास घेते, पण मला तो त्रास वाटतच नाही. मला त्याच्यात मजा येते इव्हेंट करायला असं. आणि त्यांना असं वाटतं काय एवढी मेहनत करावं की अरे गौरव एवढा वेल टू डू आहे. तर मी सो वॉट, बट इट इज माय आयडेंटिटी. सो असं बरेचदा आपल्या सोसायटीमध्ये की अरे चांगला कमवणारा नवरा असेल तर बाईला काय करायची गरजच नाही. अरे पण त्या बाईचंही व्यक्तिमत्व असतं किंवा मोर दॅन मनी. इट्स अबाउट बरेचदा मिसेस दादर जे आपण करतो तेव्हा किती आज्या येतात, मजा करतात. आणि तर मी त्यांना काय आहे तर त्यांना जस्ट एक रॅम्प वॉक चालण्याचा जो आनंद असतो ना चैतू, तो वेगळाच असतो. आणि त्यांचं तेच असतं की आता आमची मुलं मोठी झाली, आमची नातवंड आहे, पण मला माझं व्यक्तिमत्व किंवा एक बोलतात ना मला काय आवडतं हे मी नव्याने जाणून घेतलं किंवा तुझ्या इव्हेंट्सला येऊन मी स्वतःला ओळखू लागली किंवा परखू लागली. तर एवढं बरं वाटतं ना चैतू की लाईक वाव, म्हणजे वी आर गिव्हिंग देम विंग्स टू फ्लाय अँड दे आर फ्लाइंग. आणि लिटरली फर्स्ट मिसेस दादर जी झालेली तिला ते एवढं ट्रोल केलेलं, ओ माय गॉड, म्हणजे खूप बॉडी शेमिंग झालेलं तिच्यावरती की अरे मिसेस दादर पण वेट बघा, पण आपण काही हाईट वेट असं काहीच नाही. म्हणजे इट्स व्हेरी ओपन काइंड ऑफ एन इव्हेंट. आणि तिला तर मिसेस दादर झाल्यानंतर खूप ट्रोल केलेलं, पण तिने ते असं जिद्दीने घेतलं. अँड नाव यू विल सी हर इन ऑल ऍड्स, प्रत्येक मुव्हीज मध्ये काही ना काहीतरी शी इज पार्ट ऑफ इट. आणि सो इट इज सो नाईस. सो ऍट टाइम्स ट्रोल झाले पाहिजे कारण की त्यांनी अजून झोप येतो अजून. म्हणजे पीपल थिंक इट्स अ कॉम्पिटिशन, इट्स ऑल इन युअर हेड. आय फील तुम्हाला किती वेळा विचारतात अरे कुठचं कॉम्पिटेटिव्ह ग्रुप आहे का, किंवा तुम्हाला काय कॉम्पिटिशन आहे का, तर मी बोलते नाही मला काय कॉम्पिटिशन नाही, मीच स्वतःची कॉम्पिटिशन आहे. जेव्हा मी बोलेन की नाही मी नाही करू शकत तर त्या थॉट्सशी मला लढलं पाहिजे. सो समबडी एल्स कॅनॉट डिफाईन यू, यू हॅव टू डिफाईन युअर सेल्फ. एक्झॅक्टली. सो सी बस आणि मनाली कामत हे जे नाव आहे ना ते आता एक वेगळंच त्याला वलय मिळालेलं आहे. सुरुवात खूप छोटी होती, ती हळूहळू वाढत गेली. मिस अँड मिसेस दादर असेल, दादर कार्निवल असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे इव्हेंट्स असतील. अगदी आत्ता जे झालंय ते बाईपण भारी देवापासून घुमर सारखा बॉलिवूड सिनेमा प्रमोट करताना दिसलेलं सी बस, या सगळ्यामध्ये मनाली कामत कुठे आहे? सीबस म्हणजे मनाली कामत आणि मनाली कामत म्हणजे सीबस असं लोक बोलतात. पण मी बोलली तसं सीबस हे एकटीचं अजिबातच नाही आहे. सगळे फ्रेंड्स फॅमिली, म्हणजे तुम्ही कुठच्याही इव्हेंटला बघाल ना तिथे माझ्याहून जास्त अख्खी टीम तिथे एवढी जोमाने काम करत असतं आणि सगळं ठीक आहे की नाही, किंवा तो उत्साह असतो ना सकाळी 7ला उठून, जो उत्साह मला असतो तोच उत्साह मला माझ्या लोकांमध्ये दिसतो. आणि मग असं करूया मग तसं करूया आणि एवढे आयडियाज. आणि असं बरं वाटतं की सोशल कॉज किती करतो की म्हणजे फक्त कमर्शियल आहे असं लोकांना वाटतं, पण तसं नाही यायचं. तू किती सोशल कॉज कधी काही आलं तर अन्नदान म्हणा, किंवा कपकेक बेकर्स खूप आहेत आपल्याकडे, सो कपकेक मेकिंग कॉम्पिटिशन करून ते टाटा मेमोरियलला फंड केलेलं आपण. आणि बरेच कॅन्सर पेशंट्सना किती वेळेला फंड केलंय, किंवा लहान मुलं छोटी छोटी मुलं असतात त्यांना फूड डोनेशन ड्राईव्ह, किंवा स्टुडंट्सना म्हणजे त्यांचं एज्युकेशन स्पॉन्सर केलेलं आहे. आणि ते काय प्रत्येक गोष्ट दाखवतो असं पण नाही याच्या. तू काही गोष्टी समाजासाठी आपल्याला पाहिजे म्हणून करावी. आणि काहींदा मला असं वाटतं सोशल वर्क हे जर इफ पीपल आर गेटिंग इन्स्पायर्ड नथीमुळे जर इन्स्पायर होत आहे आणि सेम नथ घेत आहे, तर चांगली कामही बघून इन्स्पायर होऊन तेवढं सोशल वर्क जर झालं
तर समाजाला खूप फायदा होईल असं मला वाटतं. नक्कीच. ह्या गप्पा कितीही मारल्या तरी कमीच आहेत. अनेक स्त्रियांना त्यांचा रोजगार मोठा करण्यासाठी तू मदत केलेली आहे, त्यांचा एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी तू मदत केलेली आहे. आज त्या स्त्रिया येऊन तुला काय रिॲक्शन्स येतात, किंवा जेव्हा तू म्हणालीस मगाशी की त्यांचा पण ब्रँड झालेला आहे, सो त्यांचं रिॲक्शन कसं असतं आज जेव्हा त्यांचं काहीतरी एक कुठेतरी भरारी घेतात तेव्हा? मला असं वाटतं त्यांचं पहिला मेसेज जेव्हा मला येतो ना, म्हणाली ताई, म्हणजे आता अमू झाली, तिची रॅली होती, तर म्हणाली ताई माझी रॅली अशी झाली, किंवा आता ती एक एस्टॅब्लिश ब्रँड आहे आणि एव्हरी 8 मार्च म्हणजे ती असं, ताई मी यावेळेला अजिबात रॅली नाही करणार. तर लोक, अगं कधी आहे रॅली, आम्ही येतोय, बाईकवरती बसायचं. सो मी बोलली तसं बरेचदा बाकीच्याकडून पण आपल्याला उत्साह किंवा इन्स्पिरेशन किंवा प्रोत्साहन मिळतात की थांबवलं की बाबा चल आता नाही करायचं, तर रिटायरमेंट हे काय आम्हाला मिळणार नाही. दुसऱ्यांचा उत्साह बघून किंवा म्हणजे त्यांच्यासाठी कामं करायची आहेत ना असं म्हटल्यावरती ते एक जोश आहे की हा थांबलं नाही पाहिजे, काम चालू राहिलं पाहिजे. तसं कधी कधी अशी वेळ आली की जेव्हा तुला वाटलं की नाही थांबूया, नको जाऊया पुढे, कुठेतरी ट्रोल झालीस, कुठेतरी कोणीतरी नावं ठेवली, जे तू म्हणाली कॅरेक्टर असोसिएशन झालं, सगळं झालं, पण कुठली अशी वेळ होती, कुठला असा सपोर्ट होता जो म्हटला की नाही तुला थांबता येणार नाही? म्हणजे आता मला बरेचदा लोक विचारतात, ओ फॅमिली प्लॅनिंग कधी करणार आहे, पर्सनल फ्रंटचं काय, प्रोफेशनली ठीक आहे पण बघ जरा बेबी प्लॅन कर, किंवा आणि लिटरली याच्या म्हणजे शिवाजी पार्कला चालता तर कोणतरी रॅन्डम, म्हणजे मी कधी बघितली पण नाही किंवा ओळख नाही रॅन्डम, म्हणजे शिवाजी पार्कचीच आपली लोक आहे पण कधी 1-to-1 कॉन्व्हर्सेशन नाही झालंय, पण तरी ते हक्काने येऊन कोणतरी आजी आता बस झालं इव्हेंट बेबी प्लॅन करा, मला सीबसला पुढची पिढी पाहिजे किंवा असं, ते म्हणजे असं आता किती पर्सनल आहे किंवा काय, पण ते लोकांना नाही वाटत की अरे आपली हक्काची म्हणाली का, तिला आपण लाईक नेक्स्ट डोअर नेबर जाऊन विचारून बेबी कधी प्लॅन करू शकतो आणि हक्काने की आता बस झाला इव्हेंट हे मिरवणं खूप झालं असं. तर मला असं वाटतं बापरे की त्यांच्या एवढ्या अपेक्षा आहेत म्हण किंवा की हक्काने असं लोक येऊन मला सांगू शकतात, म्हणजे किती कम्फर्टेबल पण असावा किंवा त्यांना किती आपुलकी पण असावी आपल्याबद्दल की म्हणजे येऊन असं सांगतात. तर तेव्हा असं कधीतरी वाटतं की अरे बस आता यू हॅव टू फोकस ऑन युअर पर्सनल लाईफ आणि सोशल लाईफ किंवा प्रोफेशनल लाईफ खूप हेक्टिक झालंय तसं, पण मला ते समहाव बॅलन्स नाही करता येत, इट्स ऑल मिक्स्ड अप. सो गप्पा तर मारतोय, त्यामध्ये मनालीची दगदग धावपळ सुरू आहे, कारण काय तिचं बरंच काय सुरू आहे, नवरात्र सुरू आहे, त्यामुळे तिचं कार्निवल्स येत आहेत, वेगवेगळे इव्हेंट्स येत आहेत, त्यामध्येही ती एवढा वेळ देते, त्यातही नसे थोडके. सो सुरुवात मध्य हे सगळं तर आपण ऐकलं, त्याची झेप, त्याची भरारी, त्यामध्ये आलेले प्रॉब्लेम्स असतील, तुझा स्ट्रगल असेल, विविध बायकांना दिलेला सपोर्ट असेल, हे सगळं आलंय. पण आता पुढे काय, सीबसची पुढची खेळी काय असणार आहे? म्हणजे आता ते वाढतंय तसं ते अजून वाढणारच आहे, सो पुढे काय असणार आहे, सीबसच्या डोक्यात नेमकं काय आहे? हाच सेम विचार चैतू मला आला, म्हणून मी गोवा कार्निवल प्लॅन केलं की ठीक आहे आता बेस आहे, आपल्याला माहित आहे, इथे एक कॉन्फिडन्स आलाय 5 वर्ष काम करू की फोनवरती काम होतात, आधी तरी लेटर्स लिहून घ्या, परमिशन्स घ्या किंवा तसं. तर जेव्हा आपण त्या कम्फर्ट लेवल मध्ये जातो ना की हा ठीक आहे सगळं होत आहे किंवा एक मोनोटोनस झालंय किंवा काय, म्हणून गोवा कार्निवल. पण गोवा कार्निवल तर विचार कर काही बेस नाहीये चैतू, अक्षरशः काही बेस नाही आणि गोव्यातले कनेक्ट्स नाही किंवा आता इथे कसे एंटरप्रेनर्स, सो तिकडचं PR, तिकडचे एंटरप्रेनर, सगळं म्हणजे एक नवीन सुरुवात केल्यासारखी बोलतात ना तसं आहे. पण ती वेगळी मजा येते ऑफ मीटिंग न्यू पीपल, न्यू एनर्जीज आणि त्यांचे सेम प्रश्न असतात जे मे बी इथे लोकांनी विचारलेत पण तिथे वेगळ्यांनी विचारले जातात तसं. बट इट्स ऑलवेज अबाउट प्रूव्हिंग युअर सेल्फ, आणि मला असं वाटतं जेवढा ट्रस्ट लोकांचा बसतो ना तेवढं इट हेल्प्स. म्हणजे काय इमिजिएट बेनिफिट्स पाहिजे किंवा असं काय नाही, मी बऱ्याच लोकांना तिथे सांगितलं मला स्टॉल नाही ठेवत, ठीक आहे बघायला या ना काय केलंय तसं. सो इट्स दॅट. पण म्हणून गोवा कार्निवल ह्याच्यासाठीच केलं की लेट्स मूव्ह आउट ऑफ युअर कम्फर्ट लेवल अँड लेट्स सी whether you can do it or not. तसं इंटरनॅशनल जाणार का सीबस? जरूर प्रयत्न करेन, डेफिनेटली आय विल ट्राय.
वाय नॉट, म्हणजे एवढे स्टॉल ओनर्स. आणि मला असं वाटतं त्यांच्या पण इच्छा असतील ना चैतू, की अरे हा तर दादर केलंच, किंवा इथे तर किंवा पार्ला केलं, माटुंगा वडा केलं, ठाणा केलं, तर चल गोवा पण करू. तर गोव्याला तर सगळे पिकनिकला चाललंय. मोर दॅन किती कमावणार किंवा त्या इव्हेंट मधून काय फायदा होणार. एव्हरीबडी आर हॅपी टू एक्सप्लोर न्यू प्लेस. तसं अनेकदा असं म्हटलं जातं की ज्यात पैसा इन्व्हॉल्व्ह होतो ना, त्यात लोकांचे प्रश्न येतात नेहमी, की अरे आता ही कमवायला लागली, ही यांच्या जीवावर कमवते, ती त्यांच्या जीवावर कमवते. याला कसं टॅकल करते? बिकॉज जेव्हा सीबस हा ग्रुप छोटा होता तेव्हा ते प्रश्न छोटे होते, पण जसा तो मोठा मोठा होत चाललाय, त्याचा केओस वाढत चाललाय, तसे हे प्रश्न सुद्धा वाढत चाललेत. सो ते कसे हाताळतेस? मला बरेचदा मी तुला लोक विचारतो, अरे बापरे खूप पॉलिटिक्स आहे सीबस मध्ये, आतल्यात त्यांची खूप मारामारी आहे. तर मला हसू येतं आणि मी दरवेळेला बोलते की आम्ही एव्हरी टाइम इव्हेंट करतो, हसतो आणि ठीक आहे काय ट्रोल झाले किंवा काय असं करून आम्ही पिकनिकला जातो, की आमच्यात इंटरनली बॉन्डिंग एवढं आहे ना चैतू, की लोकांना वाटतं अरे हा ग्रुप आलाय किंवा तो ग्रुप आलाय, अरे सेम तुझ्यासारखंच केलं, अरे हा तर सेम दादर कार्निवल झाला, किंवा सेम मिसेस दादर, किंवा तुम्ही ब्युटी पेजंट केलं, अरे 10 ब्युटी पेजंट्स आले हो मार्केटमध्ये, किंवा असं बरेचदा लोक बोलतात. पण मला असं वाटतं अरे म्हणजे इन्स्पिरेशन काय हेच आहे ना, जर लोक भेटणारच नाही किंवा नेटवर्क नाही करणार तर ते वाढणार कसे. तसं आहे. सो विथ मी विदाउट मी, पण मला असं वाटतं की काही ना काहीतरी चाललंय आणि त्या तऱ्हेने लोकांना एक इन्कम मिळतंय, किंवा त्यांची घरं मोठी होत आहेत, किंवा त्यांचे पॉकेट्स मोठे होत आहेत. आणि त्या ह्यानी जर त्यांना असं वाटतं अरे जर मनाली कामत करू शकते तर मी का नाही, असं जर त्यांना वाटतंय तर त्यांनी प्लीज करावं. आणि पण त्यांनी स्वतःला त्याच्यात शोधावं, मला न शोधता. आणि ती क्रिएटिव्हिटी जी असते ना, की शेवटी यू कांट कम्पेअर मँगो विथ अन ऍपल, तसं आहे. सो यू कांट कम्पेअर. त्या प्रत्येक ऍडमिनचे स्किल्स वेगळे आहेत, त्या प्रत्येक ऍडमिनचा मला वाटतं स्ट्रगल जो असणार तो माझ्यासारखाच असणार मोर ऑर लेस. सो आय विश ऑल ऑफ देम अ व्हेरी बेस्ट. मला जेन्युअनली असं वाटतं चैतू आय हॅव नो कॉम्पिटिशन. बरेच लोक सांगतात अरे सेम तुमचेच स्टॉल्स वाले होते हो तिथे, किंवा तुम्ही बोलले लोकांनी केली आहेत माझ्याबरोबर कामं, तेही आता मोठे झाले, त्यांनाही नवीन ऑर्गनायझर्स मिळालेत, मलाही नवीन ब्रँड्स मिळालेत. सो लोक ग्रो होत आहेत, प्रत्येकाची प्रगती होत आहे, त्याच्यात मला आनंद आहे. अपेक्षा वाढल्यात का तुझ्याकडनं लोकांच्या? हो, खूप वाढल्या. म्हणजे दादर कार्निवल असो, ह्याच्यासारखं करूया, तसं करूया, असं करूया, एवढे सजेशन्स येतात ना, तर मला असं वाटतं त्यापेक्षा इम्प्लिमेंट करा. सजेशन्स देण्यापेक्षा कम फॉरवर्ड अँड म्हणजे लेट्स इम्प्लिमेंट द आयडिया टुगेदर. की तुम्हाला असं वाटतं अरे नाही ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे, किंवा सडनली कोणीतरी एक फार्मर्स हे टाकलेलं तर मग सीबस फार्मर्ससाठी का नाही काय करत आहेत, किंवा आदिवासी समाजासाठी का नाही करत आहेत, असं बरेचदा होतं. तर कधी सुचलं नाहीये म्हणून केलं नाहीये. आणि जर असं म्हणजे माझ्या जर मदतीने किंवा मी जर काय करून कुठच्याही ह्याला जर यश मिळत असेल तर वाय नॉट, म्हणजे आय विल बी मोर दॅन हॅपी टू सपोर्ट दॅट कॉज. नक्कीच. सो जसं म्हटलं तसं की एक मजा म्हणून, एक थोडंसं हे म्हणून सुरू झालेला हा ग्रुप सीबस आज इतका मोठा झालाय आणि मनाली कामतने तो आज या टप्प्यावर आणून सोडलाय की जिथून पुढे द कॅनव्हस हा जो आहे तो मोठाच होत जाणार आहे. स्काय इज द लिमिट म्हटलं तरी छोटं पडेल असं वाटतंय मला. पण मनाली कसं असतं माहितीये, जबाबदारी वाटते, अपेक्षा वाढतात, ग्रुप मोठा होतो, तसं लोक त्यात येत जातात, वेगवेगळ्या वृत्तीची असतील, सगळं असतील. हा केओस जितका वाढत जाणार तुझ्याकडनं अपेक्षा तितक्याच वाढणार. खरंच मनाली या पुढच्या टप्प्यासाठी प्रिपेअर्ड आहे? मला असं वाटतं मी असेन की नाही माहिती नाही, पण मला वाटतं गौरेश एकदम खमखा माझ्यासाठी उभा आहे. म्हणजे एक इन्सिडेंट आहे तू, जेव्हा मला असं वाटलं मी स्वतःलाच ओळखत नव्हती ना, त्याच्यातला एक इन्सिडेंट मिसेस दादरच्या यायला खूप गर्दी होती ग, आणि कोविड नंतर जस्ट झालेलं आणि खूप हे आले, तर सगळ्यांना फोटो काढायचे, फोटो काढ. तर मी अक्षरशः म्हणजे सिटी लाईटला आता फिश आणायला गेले, त्याच्यात काय फोटो काढायचा पण त्यांना ते एक फोटो काढू का, मला ठीक आहे चालेल या असं करू. पण एकदा आय जस्ट स्नॅप्ड ॲट समबडी की प्लीज आय कांट क्लिक. म्हणजे मी त्या मेंटल ह्याच्यात नव्हती ऑफ एक पर्सनल लेवलवर इन्सिडेंट झालेलं, पण पीपल डोंट अंडरस्टँड दॅट. आणि फोटो काढू काय, आणि आय स्नॅप. आणि गौरेश मला बोलला गो बॅक, क्लिक अ पिक्चर अँड कम. आणि मला नाही काढायचं, यू कांट अफोर्ड टू डू दॅट, गो बॅक, क्लिक अ पिक्चर अँड कम. आणि मला एवढा राग येत होता की मला नाही करायची एखादी गोष्ट तरी मला फोर्स केलं जातं तसं. पण आय थिंक शाहरुख खान सरांचं एक हे होतं जे मी वाचलेलं, की यू बिकम एन एम्प्लॉई टू द ब्रँड दॅट यू हॅव ओन क्रिएटेड. म्हणजे लिटरली की
मला ते नव्हतं करायचं, बट आय हॅव बिकम एन एम्प्लॉय टू द ब्रँड दॅट हॅज बीन क्रिएटेड ना. तसं मी चुपचाप गेली, मी त्या अवतारात मी त्यांच्यावर फोटो काढला, परत आले. पण त्यांना मे बी जे एक एक्सपिरियन्स असला असतं ना की अरे काय अशी मिळाली, कारण खूपच नाटक करते की एक फोटो काढायला काय प्रॉब्लेम होता किंवा काय पण मला बरं वाटलं की मी तो थॉट बदलला आणि मे बी शी वेंट ऑन अ गुड नोट. अनेकांना तू इन्स्पायर केलाय, अनेक बायकांना आज तू इन्स्पायर केलाय. सी बझमुळे अनेक बायकांना त्यांची एक वेगळी ओळख मिळाली आहे. सो त्यामधून अजून बायकांसाठी काही करण्याची सी बझची वृत्ती आहे का, किंवा सी बझला अजून काही बायकांसाठी करायचं आहे, वेगळा काही प्लॅन आहे का? बिकॉज हे पोर्टल सुरू तर झालेलं वेगळ्या नोटवर, पण वुमेन पॉवर करताना बरेच वेळेला दिसतं आणि ते खूप इन्स्पायरिंग असतं. सो तू मुद्दामून काही मुलींसाठी, बायकांसाठी असं करू पाहतेस का? हो, मला खूप इच्छा आहे. म्हणजे आपण सी बझ ऍप पण जे केलंय तर लोक बोलतात अगं इज इट नेक्स्ट स्विगी झोमॅटो और इज इट लाईक नेक्स्ट गुगल किंवा असं लोक बोलल्यावरतीच बरं वाटतं. तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात तर नाही, पण मी एक माझ्या परीने सी बझ ऍपवरती होम शेफ्स जी कॅटेगरी केली आहे त्याच्यात सगळे हे म्हणजे इन ऑर्डर टू बी नॉट बायस टू बी की बाबा अरे मे बी वीणाताईच का दिसते हे जे असं आहे ना, कारण की ती उत्साही आहे बाई, ती हौशी आहे, तिला आवडतं ते सगळं करायला पण मग ते होम शेफ्स हे टॉक्स नको व्हायला किंवा हे लोकांना वाटणं की अरे ऍडमिन बायस्ड आहे हे नको व्हायला म्हणून होम शेफ्सची कॅटेगरी केली आहे. त्याच्यात लोकांना आपण सांगतोय की तुम्ही रेकमेंडेशन्स द्या, की मला आवडतं म्हणून नाही, तुम्हाला कसं वाटलं जेवण मग तुम्ही रेकमेंड. जसं स्विगी झोमॅटोला आपण स्टार्स देतो की अरे हे हॉटेल बरं आहे किंवा वी लाईक दिस फूड, और मे बी त्या वेळेचा तो एक्सपिरियन्स वाईट असतो. दॅट डझंट मीन की जेवणच वाईट आहे असं. सो आम्ही लोकांना सांगतो तुम्ही रेकमेंडेशन्स द्या, तुम्ही अप्रिसिएशन पोस्ट टाका. सो आता सी बझ ऍपवरती आपण स्टार्स दिले किंवा बरेच कॅटेगरी वाईज बायफकेट केलंय. त्यांनी एक थोडं चॅनलाइज झालं असं वाटतं ती एनर्जी. नक्कीच. सो येस, खूप गप्पा मारल्या, तिलाही फार कामं आहेत त्यामुळे आपण तिचा फार वेळ घेणार नाही आहोत. पण हा छोटासा जो प्रवास होता तो खूप मोठा झालेला आहे म्हणाली. म्हणजे दादरमध्ये राहणारी मी तुला बघितलंय की तुझा तो प्रवास कसा राहिलेला आहे आणि त्या अनेकांनी इन्स्पिरेशन घेतलेलं आहे त्याच्यातून. आता तू म्हणालीस तसं ऍप पर्यंत येऊन पोहोचलेला आहे सी बझचा प्रवास. आता जेव्हा पुढे सी बझ जाणार तेव्हा मनाली कामातला ऑप्शन नाही हे आम्हाला माहिती आहे. पण कुठेतरी तुला असं वाटतं का की स्वतःसाठी एक थोडासा वेळ मिळाला पाहिजे, स्वतःसाठी कुठेतरी एक निवांत वेळ मिळाला पाहिजे, कारण की अनेकदा तुझी एवढी दगदग होत असते. सो कुठेतरी एक स्वतःच मेटा व्हर्जन क्रिएट करावं असं वाटतं का? हो, असं वाटतं बरेचदा. पण मला असं वाटतं की किती ते मी बोलते ना टीम किंवा मॉडरेटर्स किंवा काही केलं ना तरी ते नाही तुमच्याशी बोलायचंय. पण असं जे असतं ना की रात्री 2 वाजता जर समजा एक बाई चैतू एक असाच इन्सिडेंट होता रात्री 2 वाजता आणि त्या बाईने फोन केला आणि ती रडते आणि मी फुल अशी झोपेत की कोण आहे यार 2 वाजता असं आणि ती बोलते की मॅडम मला ना आत्महत्या करायची वाटतं. आणि मला असं वाटलं शिट. आणि लास्ट डायल कॉल चैतू माझा म्हणजे पोलीस नेक्स्ट डे माझ्या घरी मेले. ओ शिट. म्हणजे काय झालं तुम्हाला? तर काही नाही, मला असं ते कोविड नंतर डिप्रेशनचे अटॅक्स येतात आणि मला असं वाटतं तसं वाटतं. आम्ही त्यांना मेले त्या सगळ्या ह्याच्यात म्हणलं तुम्हाला तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्स माझ्याशी का बोला असं? तर माहिती नाही मॅडम, तुमच्याकडे बघितलं ना की मला असं खूप पॉझिटिव्ह वाटतं किंवा तुमच्याकडे बघून ना आम्हाला खूप अशी स्फूर्ती येते. तर मिली हो ना मिली, मग ते जे काय असे जे थॉट्स येत आहेत किंवा ते साईडला ठेवा आणि उद्या मला भेटायला या, मला आवडेल तुमच्याशी बोलायला. आणि ती नेक्स्ट डे तर ती बाई नाही आली, पण ती 4 दिवसांनी मला वाटतं हिम्मत करून आली असेल भेटायला. आणि तिने येऊन मला एवढी करकचून मिठी मारली ना, मला ना तुम्हाला फक्त एकदा भेटायचं होतं पर्सनली. तुम्ही हॅलो सी बस फेसबुकवर करत असता, पण पर्सनली भेटायचं होतं असं करून. मला असं वाटलं बापरे, म्हणजे इमॅजिन चैतू की कोणाला एवढा वाईट थॉट यावं आणि त्याच्यातून जर आपण एका स्त्रीला इन्स्पायर केलं टू लिव्ह हर लाईफ, तर अजून काय करू शकतो सांग असं. म्हणजे मला तुम्ही सांगा की ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो. आम्ही ह्या सगळ्या गप्पांमधून ह्या गप्पांचा एकच प्रयोजन होतं किंवा एकच हे होतं की ही जी इन्स्पायरिंग जर्नी आहे ती तुम्ही मी सगळेजण करू शकतात. कुठेही गिव्हअप करायचं नाही, हे तिच्या प्रवासातून अनेकदा झालेलं आहे. एक छोटंसं स्वप्न त्याची एक मोठी झेप घेत इतकं मोठं वटवृक्ष झालेलं आहे त्या सगळ्याचं. आज जेव्हा मागे वळून पाहतेस तेव्हा
कुठल्या टप्प्याटप्प्याने सगळं आठवतं आणि कुठलं ते असं वाटतं की येस हा ऍप बनलं, हा हे झालं, हो आत्ता सेव्ह झालं आणि मग हुश वाटतं. ते कुठले टप्पे आहेत? खुश वाटतच नाही चैतू, खरंच खुश वाटतच नाही. मी बोलते एक इव्हेंट झाला की नेक्स्ट काय म्हणजे मला असं मला अडिक्शन झालं इव्हेंट की लोकांनी सांगितलं ना किंवा कोणी की अरे बस झालं तरी माझ्याहून बस होत नाही, कारण की मी बोलली तसं काही ना काहीतरी कॉन्टेंट द्या किंवा लोकांना भेटा किंवा त्यांच्याकडून शिका किंवा काहीतरी वर्कशॉप्स करा, असं कंटिन्युअसली काही ना काहीतरी करा असं वाटतं आणि नवीन काहीतरी शिकावं असं वाटतं. आणि मला असं वाटतं लाईफ इज अ जर्नी, वी ऑल आर ऑन दॅट पाथ ऑफ एक्सप्लोरिंग दॅट जर्नी. सो लिव्ह युअर लाईफ, बी हॅपी. आणि नवदुर्गा नवरात्रीचा मस्त कार्यक्रम चैतूने घेतलाय आणि आय एम विशिंग ऑल द ऑडियन्स अँड लवली फेलो सगळे जे 9 पुढच्या 8 ज्या दुर्गा असणार आहेत त्यांना सगळ्यांना माझा सलाम आणि कीप इन्स्पायरिंग अँड कीप बझिंग ॲज वी से. येस, सो तुमच्यात सुद्धा नवदुर्गा आहे आणि ती अशा रूपाने अशा पद्धतीने आजूबाजूला दिसत असते. तिला बाहेर येऊ द्या, तिला दाबू नका, तिला जे करायचं ते करा, कारण तुझ्या हक्काची मैत्रीण आलेली आहे मज्जा पिंक आणि मज्जा पिंकचा हा उत्साह कायम असणार आहे. आज भेटलो होतो मनालीला आणि मनालीचा प्रवास, तिच्या ज्या काही गप्पा आहेत तिच्याबद्दलचं बरंच काही जाणून घेतलं. सो येस मनाली, सो आपल्या सगळ्या मैत्रिणींना मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला तू सांगितलंस तर त्या लगेच करणार आहेत बघ. नक्की 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 सगळ्यांनी मज्जा पिंक फॉलो करायचं आहे आणि मी तर एकदम जोशनी माझाच ब्रँड म्हणून मी प्रमोट करणार आहे. आम्ही पिंक मध्ये म्हणत आज. सो जसं मी म्हणाले तसं की आता तर नवीन सुरुवात आहे, छान छान सुरुवात आहे. अशा खास खास मैत्रिणी आपण भेटत राहणारच आहोत. मनालीला पुन्हा कधी ना कधी भेटणार आहोत, तिच्या इव्हेंटचा भाग होणार आहोत. तुम्हाला सुद्धा त्या इव्हेंटचा भाग व्हायचा असेल तर ती संधी सुद्धा मज्जा पिंक तुम्हाला देणार आहे. सो येस मनाली, हा छोटा प्रयत्न होता गप्पा मारायचा, तुझ्याबद्दल जाणून घ्यायचा, तुला सुद्धा एक छोटीसं बूस्ट द्यायचं होतं. कसं वाटलं हे सगळं? खूप मस्त वाटलं, म्हणजे असं जर्नी आणि मी लोकांचे बरेचदा इंटरव्ह्यू घेतलाय. आज माझा इंटरव्ह्यू होता आणि मला मज्जा येते आणि असं बरंच काय काय सांगा असं वाटतंय चैतू. सो थँक्यू सो मच फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी अँड फॉर रिचिंग आउट टू सो मेनी अमेझिंग ऑडियन्स ऑफ मज्जा पिंक. येस, थँक्यू सो मच मनाली पुन्हा एकदा. आणि जाता जाता मनालीसाठी काहीतरी खास घेऊन आलो, एक छोटीशी भेट, एक छोटीशी आठवण मज्जा पिंक कडून. सो तू अनेकांना प्रेरणा दिली आहेस आणि विमेन पॉवर हे कायम तुझ्यातून दिसतं. तुला एक छोटीशी भेट मज्जा पिंक, तुझी जी मैत्रीण आहे तिच्याकडनं. अशीच छान छान काम करत राहा आणि अशीच आम्हाला नेहमी भेट. थँक्यू सो मच. थँक्यू.